यानंतर बघूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून जोरदार राजकारण सुरू झाले। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीमध्ये एनसीपीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती झाल्याचं वक्तव्य केलं। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच तारंबळ उडाली। साहजिक आहे। त्यातच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही असं ट्विट शनिवारीच केलं होतं। तर संजय राऊतांनीही पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये असं वक्तव्य केलं। Praful Patel has been appointed National President of the NCP. Praful Patel has been appointed National President of the NCP. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती झाल्याचं वक्तव्य केलं। एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत थेट वक्तव्य करत असल्याची अजब राजकीय घटना पहिल्यांदाच पाहायला मिळाली। त्यामुळे आधीच विलिनीकरणावरून गोंधळ असताना पियुष गोयल यांनी पटेलांच्या नियुक्तीची माहिती देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवली। त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनीच ट्विट केलं, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून माध्यमात सुरू असलेल्या बातम्या निराधार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही लोकशाही संस्था आहे। इतक्या मोठ्या निर्णयासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची सल्लामसलत केली जाईल। आमच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल आणि आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर केला जाईल। एक राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्ही अशा बाबतीत प्रस्थापित प्रक्रियेचं पालन करतो, असं पटेलांनी ट्विटमध्ये स्पष्ट केलं। तर राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। आमच्या कोणत्याही निर्णयात भाजपाचा हस्तक्षेप नाही असंही सुनील तटकरे यांनी आवर्जून सांगितलं। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही। त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही। पियुष गोयल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य नसून ते त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत। आणि त्यांनी एवढी नैतिकता आणि शिष्टाचार शिकावा की अटलजी आता अलीकडे देवेंद्रजी किंवा मोदी साहेब असतील हे दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसून ढवळाढवळ करत नाहीत। एनसीपीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती हे पियुष गोयल यांचं वक्तव्य हा तर संजय राऊतांसाठी फुलटॉसच होता। या फुलटॉसवरती संजय राऊतांनी अपेक्षेप्रमाणे उत्तुंग राजकीय षटकार ठोकला। अजित पवारांचा पक्ष हा भाजपाच्या ताटाखालचं मांजर होऊ नये यासाठी सुनेत्रा पवारांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी प्रतिक्रिया वजा सूचना संजय राऊतांनी केली। तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर सुद्धा त्यांनी जोरदार तोफ डागली। अजितदादांचा पक्ष हा रांगड्या लोकांचा पक्ष होता किंवा आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत अजित पवारांनी सुद्धा तडजोड केली नाही, जशी शरद पवार साहेबांनी केली नाही। आणि ते भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर होण्यापासून अनेकदा ते टाळत होते, जसं शिंदे होत आहेत। त्याच्यामुळे हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये। भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेली नाही। उलट मित्र पक्षाला सौहार्दाने सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला NDAमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिस्त नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवायला मिळते। संजय राऊतांनी रविवारी हा बाईट दिला, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बहुतेक आधीच प्रफुल्ल पटेलांची कुणकुण लागली असावी। त्यामुळे राज ठाकरेंनी शनिवारीच ट्विट केलं होतं, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात पार विचका झालाय, त्यावरती खरं तर भाष्य पण करावंसं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभरात ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतल्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष, अजित पवारांनी मेहनतीनं वाढवलेला पक्ष अमराठींच्या हाती जाऊ नये असा सूर राज ठाकरे आणि संजय राऊतांनी आळवला। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांची नियुक्ती भाजप करत असल्याचं चित्रच पियुष गोयल यांच्या वक्तव्यानं निर्माण झालेलं होतं। त्यामुळे सर्व राजकीय गदारोळावरती पडदा टाकण्यासाठी पियुष गोयल यांनी ट्विट केलं। एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली। प्रफुल्ल पटेल एनसीपीचे अध्यक्ष निवडले गेलेत, माहितीची पुष्टी न करता मी माध्यमांमध्ये वक्तव्य केलं, मात्र नंतर कळलं की ती माहिती चुकीची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहे। खोट्या माहितीसाठी मी खेद व्यक्त करतो। एकंदरीत पियुष गोयल यांनी वाद संपुष्टात येण्यासाठी ट्विट केला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष मराठी असेल की अमराठी हा राजकीय वादाचा नवा मुद्दा आता पेटणार असल्याचं पाहायला मिळत आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।